कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। वसुंधरा, अवनी, अगं चला उशीर होईल। आले आई आले। हा हे काय वसुंधरा कुठे आहे? फार चिंकटे भीती, जा बोलव जा तिला। आई हो असं काय करताय? नवीन नवरी आहे ना ती, आणि ती तयार व्हायला वेळ नाही घेणार तर कोण आपण घेणार आहे का? थांबा मी बोलवते तिला। वहिनी 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 खूप खूप मोठा प्रॉब्लेम झाला। मग तण्याचा फोन आला होता, ती म्हणते की ती घरी येणार आहे। अखिल अखिल शांत हो शांत हो, इथं बस बस शांत व्हा दे आणि मला नीट सांग काय झालं। गुड मॉर्निंग बेबी। गुड मॉर्निंग, कशी दिसतीये मी? एक मिनिट, तू आज अशी का तयार झालीस? हे बाय द वे तुला माहितीये, मी तुझ्यासाठी आज उपवास केलाय आणि व्रतही ठेवलाय की मला जन्मोजन्मी तूच नवरा म्हणून मिळू दे। आज मी ना ते वडाला राऊंड राऊंड करणार आहे आणि मग जाऊन माझ्या सासूबाईंचा आशीर्वाद घेणार आणि मग तुझ्या हाताने माझा व्रत सोडणार। तनु ऐक ना माझं, आपल्या लग्नाबद्दल आपल्याबद्दल मलाही घरी सांगायचंय, पण अगं काही वेळ नाहीये ती। अखिल, तू तुझ्या बायकोला वटपौर्णिमा करण्यापासून थांबवणार आहेस? आणि ती सुद्धा माझ्यासाठी उपवास करते आणि ती आईचा आशीर्वाद घ्यायला घरी येणार असं म्हणत होती। अगं तिथे खरंच आईला सांगितलं तर खूप मोठा गोंधळ होईल ग। गोंधळ? कसला गोंधळ? अखिल काय बोलतोयस तू? कसला गोंधळ होईल? काय काय नाही, ते वटपौर्णिमेसाठी जायला उशीर झाला तर खूप मोठा गोंधळ होईल असं म्हणत होतो मी। अखिल तुला काय वाटतंय? तू खोटं बोललास तर मला कळणार नाही। नाही नाही वहिनी। अच्छा, तू आता तुझे सगळे सिक्रेट्स तुझ्या नवीन वहिनीला सांगणार तर? मला विसरलास ना? ठीक आहे, सांग तिलाच सगळं, माझ्याशी इथून पुढे बोलायचं पण नाहीये। नाही नाही वहिनी, वहिनी असं काहीच नाहीये। सॉरी सॉरी सॉरी, मी गंमत करत होते। अगं इतकं का टेन्शन घेताय तुम्ही? अखिल, इथून पुढे तुला तुझे सगळे सिक्रेट्स वसुंधरा सोबत शेअर करायचे असतील तर तू अगदीच करू शकतो, मला काही हरकत नाही। वसुंधरा अगं किती चांगली गोष्ट आहे, तुमच्या दीर भावजाईच्या नात्यापेक्षा बहीण भावाचं नातं घट्ट व्हायला लागलंय। आणि अखिल खूप चांगला मुलगा आहे, कधीच भावाची कमतरता जाणवू देत नाही। आणि तुला म्हणून सांगते वसुंधरा, मी जेव्हा लग्न करून या घरात आले होते ना तेव्हा अखिल हा असा एवढूसा होता ग, आणि कायम माझ्या पाठीमागे वहिनी 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 करत फिरायचा। काय अखिल? नाही खरंच वहिनी, अखिल भाऊजी या घरात आहेत म्हणून मला आपलेपणा वाटतो। खरं, आणि त्यांच्याबरोबर काही चुकीचं घडलेलं मी अजिबात सहन नाही करणार। बरं वसुंधरा, अगं पूजेला जायला उशीर नको व्हायला, निघूया का आपण? अखिल जरा आम्हाला सोडतोस का? हो 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 येईन। चल चल वसुंधरा। तनाया, ही वसू वहिनी, हाय। इकडे ये लवकर। आले, एक मिनिट, एकच मिनिट।
मला सांग कशी दिसतीये मी? सगळं काय चाललंय तुझं? मला सांग मी कशी दिसतीये? छान दिसतेस. तनया, अखिलने तुला सांगितलं होतं की नाही इथे येऊ नकोस म्हणून? त्याने रिक्वेस्ट पण केली होती तुला. मग का आलीस तू इथे? वहिनी तुला माहितीये ना तू नाहीच म्हणणार. अगं आणि मी त्याच्यासाठी उपवास धरलाय. मग तू सांग मला मी वडाची पूजा नको का करायला? आणि तसंही मला आईंचाही आशीर्वाद घ्यायचा आहे. आता खूप झाली ही लपवालपवी. तनया, प्रत्येक गोष्टीची ना एक वेळ असते. नाही म्हणजे तुमच्या नात्याबद्दल सगळ्यांना कळायला हवी ही गोष्ट खरी आहे, पण हे सांगणं अखिलचं काम आहे, तुझं नाही. अगं पण तू सांगतोय का? नाही ना. आणि आता मी अजून नाही वाट बघू शकत खरंच. अगं मग थोडा धीर धर ना बाळा. मला सांग, अखिलला अशा पद्धतीने मॅनिप्युलेट करणं बरोबर आहे का? अगं वहिनी तुला कळत नाहीये. हे बघ, जोपर्यंत मी गर्लफ्रेंड होते ना तोपर्यंत सगळं ठीक होतं. अगं पण आता आमचं लग्न झालंय. मग तूच मला सांग, मला बायकोचा मान नको का मिळायला? म्हणजे तू कशी आता इथे आलीस? तू वडाची पूजा करणार आहेस, आईंचा आशीर्वाद घेणार आहे. मला पण करायचंय हे सगळं. पण त्याने हे सगळं करण्याची ही पद्धत नाहीये. अगं मला सांग, आज जर का तू आईना तुमच्याबद्दल सांगितलं तर त्यांना किती मोठा धक्का बसेल. अगं आशीर्वाद तर विसरूनच जा, उलट त्या चिडतील तुमच्यावर. आणि आणि या नोटवर तुमच्या लग्नाची सुरुवात जर होणार असेल तर ते चालणार आहे का तुला? मी तुमच्या दोघांच्या भल्यासाठी, तुमच्या दोघांच्या चांगल्यासाठी बोलते हे सगळं. कोणाशी एवढं बोलत होतीस? कोण आहे ग ही? तुझ्या ओळखीची आहे का? दैव, अरे वा वहिनी, तुझी मैत्रीण भेटली तुला? अरे पण तिची मैत्रीण, तुला काय माहिती? अगं वहिनीच बोलली होती मला की कदाचित तिची मैत्रीण येणार आहे वटपौर्णिमेला म्हणून. हो ना वहिनी? हा हो. अगं वहिनी, तिची ओळख करून दे ना. या माझ्या सासूबाई जयश्री ठाकूर आणि जाऊबाई अवनी ठाकूर, अवनी वहिनी. अगं असू दे असू दे, सुखी राहा. सौभाग्यवती. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.